नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत कोलंबीचा रस्सा आणि तो पण शेकटाची शेंग आणि बटाट टाकून मस्त असा झणझणीत कोलंबीचा रस्सा बघणार आहोत। तर इथे मी जम्बो कोलंब्या घेतल्यात, त्या आता व्यवस्थित साफ करून वॉश करून घेते। 2 पाण्यात अशा वॉश करून घेते मस्त। ही समुद्रातली कोलंबी आहे मंडळी। हे बघा मंडळी, कोलंब्या मस्त अशा धुतल्यात मी इथे। आणि आता आपण त्याच्यावर थोडंसं लिंबू पिळून घेऊ। इथे अर्ध्या लिंबाची फोड मी घेतलेली आहे आणि ती लिंब त्याच्यावर पिळून घेईन मी। सवयीसपणा कोलंबीचा असतो तो निघून जातो, त्याच्यामुळे असं लिंब पिळायचं आहे बघा। आणि आता थोडंसं हिंग टाकलं आहे आणि थोडीशी हळद टाकली। हिंग आणि हळद जे जंतू वगैरे जर असतील तर ते मरून जातात, म्हणून टाकायचं। आणि आता मसाला टाकते मी, आगरी मसाला। इथे मी 3.5 चमचे आगरी मसाल्याचा वापर केला आहे। हा बघा, हा घरगुती मसाला आहे मंडळी। आणि इथे मीठ टाकले मी 2.5 चमचा मिठाचा वापर केला आहे इथे। तुम्हाला जसं तिखट आवडतं तसं मसाल्याचा वापर करा। आणि आता हे छानपैकी असं मॅरिनेट करून घेऊ। हे बघा, हे 15-20 मिनिटं तरी असं ठेवायचं। तोपर्यंत आपलं दुसरं वाटण वगैरे त्याची तयारी करून घ्यायची। आणि इकडे बघू शकता मी कुकरला भात पण ठेवून दिला आहे आणि आता वाटणची तयारी करायला घेते। इथं सुकं खोबरं घेतले, छोट्या छोट्या 2 कवडी होत्या खोबऱ्याच्या, त्या घेतल्या मी आणि त्या आता कट करून व्यवस्थित भाजून घेतले। मंडळी, एक कोलंबीच्या वगैरे रस्स्याला ना असं भाजलेलं खोबऱ्याचं वाटण केलं ना तर एकदम छान वाटतं। हे बघा, इथे कोथिंबीरीच्या ना अशा देठं असतात ना ती घ्यायची आणि लसूण आणि थोडंसं आलं घेतले वाटणसाठी। आणि इकडे बघू शकता 2 टोमॅटो घेतले, बटाटा घेतला आणि लसूण, शेकटाच्या शेंगा आणि कोथिंबीर। आणि हे आता वाटण आपण करून घेऊ मिक्सरला। वाटण थोडं फाईनच करायचं मंडळी। हे बघा, मी मस्त असं वाटण केलं आहे। एकदम जाड नाही की एकदम पातळ नाही, अशी कन्सिस्टन्सी पाहिजे मंडळी। बघा, आणि आता मी इथे बटाटा घेते कट करून। बटाट्याच्या थोड्या बारीकच फोडी ठेवल्यात, कारण हा बटाटा मी जे आणलेले आहेत ते थोडेसे शिजायला वेळ लागतो, म्हणून ते छोटे छोटे फोडी करून घेतल्यात। तुम्हाला मोठ्या फोडी ठेवू शकता। आणि त्यात ह्या गावावरून शेकटाच्या शेंगा आणल्या होत्या आम्ही। घरच्या शेंगा आहेत शेकटाच्या आणि चवीला पण छान आहेत, गोड आहेत। 3 धारी शेंगा बोलतात याला। ह्या बघा, ह्या आता मी अशा मस्त कट करून घेतल्या। आणि मंडळी, कोलंबीच्या रश्श्यातनं शेंगा एकदम भारी लागतात। त्या शेंगामध्ये ना रस्स्याचं सगळं अर्क उतरल्यासारखं वाटतो आणि रसभरीत टेस्टी अशा शेंगा लागतात। हे बघा, आता लसणाची पेस्ट करते इथे मी। इथे 20 मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या। इथे मी कांद्याचा वापर ह्या रश्श्यात अजिबात करत नाही मंडळी, त्याच्यामुळे लसूण थोडं जास्त वापरलं आहे। आणि मंडळी, इथे मी 3.5 चमचा तेल टाकलं आहे। हे बघा, 3.5 पळी बोलते, कारण इथे पळी आहे ही म्हणून। आणि हे बघा, आता तेल गरम झालं का बघितलं मी, आणि त्याच्यात आता टाकते खडे मसाल्याची पानं। खडे मसाले तुम्ही कोणते पण वापरू शकता, पण त्याच्यानुसार तुम्हाला मसाला कमी घ्यावा लागेल, म्हणून फक्त खडे मसाले टाकेल आणि एक थोडं दालचिनीचा तुकडा पण टाकला। इथे जिरा टाकला आहे आणि आता हिंग टाकला आहे। आणि हा बघा, लसूण ठेचून घेतला इकडे खलबत्त्यात। आणि हा बघा, दालचिनीचा तुकडा टाकला आता। आणि आता ही पेस्ट टाकते। कांद्याचा वापर मी केला नाही, त्याच्यामुळे लसणाची पेस्ट जास्तच टाकली। कोलंबी मंडळी बऱ्याच जणांना आवडत असते।
कोलंबी फ्राय पण आवडत असते, एका दिवशी तुम्हाला फ्राय पण मी दाखवेन. हे बघा, आता लसूण थोडासा लालसर रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा. आणि आता खडे मसाल्यांचा मस्त सुवास असा निघतोय बघा. लसणाचा जो रॉ स्मेल असतो तो निघाला की आता आपण टाकली इथं हळद. आणि हे बघा, इथे बटाट्याच्या फोडी आणि शेंगांचे तुकडे इथे मी कोलंबीवर टाकलेत. कोलंबी मस्त अशी आपली मॅरिनेट झाली 15 मिनटं. आणि इथे तापलेलं लसूण पण गोल्डन फ्राय झाला आहे असा. आणि आता आपण लगेच टाकलं आहे कोलंबीचं सगळं मिश्रण. हे बघा, मस्त असा कलर दिसतो इथे. आणि मस्त असा दणकून वास सुटला आहे आपल्या फोडणीचा. मस्त असा मसाला त्याच्यात ऑब्झर्व झाला आहे कोलंबीत. हे बघा, आणि आता आपण इथे फोडणीलाच आपण वाटण टाकू. हे बघा असं. इथे मी 2.5 पळी वाटण टाकलं आहे. आणि आता वाटण सगळीकडे लावून घेऊ व्यवस्थित सर्वकडून. हे बघा, आणि लगेच झाकण ठेवून त्याच्यावर जो मसाला आहे त्याच्यातच अर्धा ग्लास पाणी टाकू आपण. आणि नॉर्मल गरम झालं की लगेचच टाकायचं आहे आपल्याला. हे बघा, मी चेक केलं आहे, थोडंसं गरम झालं आहे. आता मी टाकलं आहे रश्श्यात. आणि आता परत इथं 1 ग्लास पाणी मी वाफेला ठेवलेलं, ते परत गरम झालं. ते पूर्ण थोडंसं गरम होऊ द्यायचं आणि मगच टाकायचं. ते पण टाकलं आहे. एकूण 1.5 ग्लास पाण्याचा वापर केला आहे. तुम्हाला जेवढा रस्सा मंडळी पाहिजे तेवढा तुम्ही पाण्याचा वापर करा. आणि इथं आता मला थोडासा लाईट कलर दिसला रश्शाचा म्हणून अर्धा चमचा अधिक ॲड केला मसाला. ऋत्विकसाठी मंडळी आम्ही थोडं कमीच तिखट वापरतो, पण तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं करू शकता. हे बघा, आता मस्त अशी उकळी आली रश्शाला. इथे बटाटा 10 मिनटानंतर मी शिजले काय चेक करते. बघा, थोडा शिजत आला आहे. आता लगेचच आपण टाकू टोमॅटो जो बारीक कट केला आहे तो टाकला आहे इथे. मंडळी, बटाटा थोडा शिजत आल्यावरच टोमॅटो टाकायचा. आधीच टाकला तर बटाटा शिजायला थोडा वेळ लागतो, म्हणून इथे टाकला आहे. तुम्ही टोमॅटोची ग्रेव्ही बनवून पण टाकू शकता, पण हा टोमॅटो आपण 10 मिनटं आधीच टाकतो त्याच्यामुळे तो छान असा शिजतो आणि पूर्ण कोलंबीच्या कालवणात मुरतो तो मस्त. हे बघा, आता परत अशी उकळी आली. 10 मिनटं शिजल्यानंतर मी आता टाकला त्याच्यात गरम मसाला. 1 चमचा गरम मसाला टाकला इथे मी. आणि हा बघा, रश्श्याला मस्त अशी एक तरी दिसते आपल्याला. आणि रश्श्याचा कलर पण बघा, वा, छान एकदम कलर आला आहे मस्तच. झणझणीत असा कोलंबीचा रस्सा आपला इथे मंडळी बनून तयार आहे. आता याची गार्निश केली मी कोथिंबीरीने. हे बघा, तुम्हाला बाहेर मुलांचे आवाज येत असतील गार्डनमधील. आणि हे बघा, आता इथे मी सर्व पण केला आहे तो भात. इकडे कोलंबीचा रस्सा आणि बोंबीलची फ्राय पण केलेली मंडळी, त्याचा व्हिडिओ तुम्हाला नंतर दाखवेनच. ती पण सर्व केली त्याच्यासोबत. हे बघा, तोपर्यंत बाय मंडळी.